महिलांसोबत दिसत आहेत। पुनमताई, आपण काय सांगाल की नानांचा विजयाकडे वाटचाल होत असताना आपल्याला एकंदरीत कसं वाटतं? नक्कीच दादा, नानांची विजयाकडे 100% वाटचाल होत आहे। जसा बडगावमध्ये नानासाहेबांना उदंड प्रतिसाद आहे, त्याही पेक्षा जास्त पाचोऱ्यामध्ये नानासाहेबांना प्रतिसाद आहे। कारण लोकांना परिवर्तन पाहिजे। पाचोरा शहरातला जो विकास आहे, पाचोरा ग्रामीण मधला जो विकास आहे, त्याला लोक कंटाळलेले आहेत। बिलकुल विकासाच्या नावाने शून्य विकास आहे। विकास फक्त कागदोपत्री आहे। 1000, 2000, 3000, 4000 कोटी त्यांनी काही सांगतात ते, तो विकास फक्त कागदावर आहे। आम्ही रस्त्यांवरती फिरतोय, आम्ही पाणी बघतोय, प्रश्न भरपूर आहे प्रलंबित। त्यामुळे नानासाहेबांना परिवर्तनाच्या लाटमध्ये नानासाहेबांना उदंड प्रतिसाद आहे। कारण नानासाहेब हे उमेदवार सक्षम आहे, त्यांना अनुभव तळागाळापासून आहे, संपर्क सगळीकडे आहे। तसेच एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे, साधा माणूस आहे, स्वतः शेतकरी माणूस आहे। त्यामुळे प्रतिसाद खूप जोरात आहे। 100% नानासाहेबांचा विजय येत्या 23 तारखेला आपल्याला दिसणार आहे। ताई, पाचोऱ्यात ही जी रॅली चाललेली आहे आपली, एकंदरीत आपण थेट लाईव्ह बघत आहोत। मात्र ही जे इलेक्शन हे जनतेने हातात घेतलेलं आहे आणि सगळ्या महिला देखील स्वयंस्फूर्तीने बाहेर पडतायत। आतापर्यंत फक्त कार्यसम्राट नक्कीच महिलांचा खूप मोठा प्रतिसाद आहे। कारण लाडकी बहीण आताच 3 महिन्यापासून दिसत आहे। गेले 10 वर्ष सरकार चालू होतं तेव्हा लाडकी बहीण सगळ्यांना दिसली नाही। आताच दिवाळीच्या वेळेस, रक्षाबंधनच्या वेळेस लाडकी बहीण दिसलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना त्याचा विरोध आहे। कारण त्यांचे फोडणीचे भाव, तेलाचे भाव जे वाढलेले, डाळींचे भाव आहे, नुसते लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला येऊन चालणार नाही। त्यांना त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे, त्यांच्या मुलांना बेरोजगारी आहे ती दूर करायला पाहिजे। आणि नानासाहेबांसारखे सक्षम उमेदवार आता उतरलेले आहेत रिंगणात। त्यामुळे पाचोरा बडगावमध्ये सगळ्याच नागरिकांनी प्रतिसाद जोरात आहे। त्यामुळे त्याबद्दल मी सांगू शकत नाही। मतदार बंधू भगिनींना त्याबद्दल सगळ्यांची कल्पना असेलच, पण धरण उशाशी आणि कोरड घशाशी हा प्रश्न पाचोरेकरांना आहे। 15 दिवस पाचोऱ्यात पाणी येत नाही। शहर मोठं आहे, प्रश्न मोठे आहेत। बेरोजगारीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न आहे। नानासाहेबांसारखे उत्कृष्ट काम करणारे जर आपण निवडून दिले, विधानसभेवरती एक शेतकरी माणूस पाठवला, तर नक्कीच विजय नानासाहेबांचा आहे। ताई, विषय असा आहे की आता हजारो लिटर, लाखो लिटर पाणी आपल्या गिरणा नदीवरनं वाहतंय रोज, परंतु आपल्याकडे स्टोरेज करण्यासाठी कुठलंही नाही। बडगाव सारख्या शहरात देखील पाण्याची दुरावस्था आहे। त्याच्यामुळे नानासाहेब आमदार झाल्यानंतर नारपार योजना आणि केटीवेर संदर्भात नानासाहेब कुठले प्रकल्प राबवणार आहेत? नक्कीच नानासाहेब सुरुवातीला शेतकऱ्यांचेच प्रश्न सोडवणार आहेत। कारण शेतकरी सदन झाला तर त्याचा मुलगा शिकेल, तो नोकरीला लागेल आणि त्यानंतर व्यापार चालतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न असो, त्याच्यासाठी प्रक्रिया केंद्र असो, किंवा सिंचनाचे प्रश्न असो, गिरण्याच्या पाण्याचं नियंत्रण करणं असो, या सगळ्या गोष्टी नानासाहेबांच्या माध्यमातून सर्वप्रथम सोडवल्या जातील। ताई, आपल्यासोबत अनेक नगरसेविक आहेत। बडगाव पंचायत समितीच्या माजी सभापती देखील उपस्थित झालेले आहेत प्रचारासाठी। महिला स्वयंस्फूर्तीने प्रचार करतायत। सभापती महोदय, आपण देखील गेल्या 5 वर्ष बडगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून आपण कार्य केलेलं आहे। तर नानासाहेबांसोबत असा कुठला विषय की आपण वाहून घेतलेला प्रचारासाठी? नानासाहेब आमच्या बडगाव तालुक्याचे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आतापर्यंत आपण पाचोरा आणि पारोळ्याला संधी दिलेली आहे। आमची एकच विनंती आहे जनतेला की बडगाव तालुक्याला पण संधी देऊन बघा असं। नक्कीच दादा, बडगाव तालुक्याला संधी दिली तर पाचोऱ्याकरांनी पण नानासाहेबांचा अनुभव घेऊन बघा, त्यांचा कामाचा अनुभव देऊन बघा, असं माझं सगळ्यांना विनंती आहे। मित्र, आपण आतापर्यंत पाचोरा आणि बडगाव पावडा आणि बडगाव आपला मतदारसंघ एक होतात। गेल्या 10-15 वर्षापासून पाचोऱ्याशी आपण जोडले गेलेलो आहोत। मात्र जसं आपल्या पावडावाल्यांनी बडगाववर अन्याय केला, असाच अन्याय पाचोरावाले देखील करत आहेत। त्याच्यामुळे बडगावात एक क्रांती निर्माण झालेली आहे। लोक स्वयंस्फूर्तीने बाहेर पडतायत आणि आता आपल्या बडगावचा आमदार पाहिजे असं देखील परंतु पाचोरावासियांना देखील वाटते की पाचोऱ्यात राजकारण जास्त झालेलं आहे, पाचोऱ्यात पुढाऱ्यांची संख्या खूप वाढलेली। पाचोरावासियांचं असं म्हणणं की आता ही आमदारकी बडगावला घेऊन जा आणि आम्हाला पाचोरावासियांना शांतता राहू द्या। मित्र, आपण बघत आहोत थेट लाईव्ह विठ्ठलराव मराठे, गावाकडची बातमीसाठी जळगाव।